कत्तलीकरिता जाणाऱ्या 28 गोवंशीय बैलांची सुटका, 29,10,00,000चा मुद्देमाल जप्त, वडकी पोलिसांची देवदरी घाटात कारवाई. वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक अडवून 28 गोवंशीय बैलांची सुटका केली. पोलिसांनी गोवंशासह 29,10,00,000चा मुद्देमाल जप्त केला असून यातील आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. ही कारवाई वडकी पोलिसांनी आज शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी पहाटे 6:30च्या दरम्यान देवदरी घाटात केली. ट्रक क्रमांक MH40 AK 3933 मध्ये नागपूरवरून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावर घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवदरी घाटात सापळा रचला व संशयित ट्रकचा पाठलाग केला, मात्र ट्रक चालक पोलिसांना पाहून पळून गेले. पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला असता मिळून आले नाही. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. पोलिसांना ट्रकमध्ये 26 गोवंशीय बैल व 2 मृत बैल दोरखंडाने बांधलेले दिसले. या कारवाईत पोलिसांनी ट्रक किंमत 20 लाख रुपये, 28 गोवंशीय बैल किंमत 9,10,000 रुपये असा एकूण 29,10,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल, ठाणेदार सुखदेव बोरखडे यांचे मार्गदर्शनात PSI सुनील कुडमते, पोलीस अंमलदार भोजराज करपते, अविनाश चव्हाण, पोलीस चालक अभिजित कोशेटवार, अमीर खिन्नाके यांनी केली आहे. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.